पासून ही संविधान लिहिण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी पूर्ण झाले आणि भारतीय संसदेत याला स्वीकारण्यात आले आणि त्यानंतर काही 2-1 महिन्यानंतर म्हणजेच 26 जानेवारी 1950 रोजी जे तर भारताने हा कायदा जे अंमलात आणला म्हणजे पूर्ण भारतात हे रूल चालू झाले. आता संविधान म्हणजे काय? संविधान म्हणजे एक पुस्तक अशी आहे जसं आपण पाहतो आपले भारतात जितके धर्म आहेत त्या सर्वांचे धर्मग्रंथ आहेत. जसं मुस्लिम धर्म असेल, इस्लाम धर्म त्यांची कुराण, हिंदू धर्म असेल, भगवद्गीता, अजून वेद पुराण आहेत, अजून बरेच असे असेल त्यांचे गुरुग्रंथ साहिब, ख्रिश्चन असेल, बायबल, बरेच असे आहेत. बौद्ध धर्माचे आहे त्रिपिटक वगैरे भरपूर असे धर्मग्रंथ आहेत. तर त्या धर्मग्रंथानुसार ते धर्म चालतात त्यांची आणि एक संघ ते लोक बांधले जातात किंवा बांधले जात बी नाही. त्याच्यात भरपूर सुखाबी असू शकतात किंवा आजच्या हिशोबाने असू शकतात. पण संविधान असं आहे का जितके जगातील जितके धर्म आहेत तितके धर्म भारतात राहतात. अनेक जाती आहे, अनेक बोली, भाषा, सण, उत्सव, परंपरा, संस्कृती फार विचित्र आहे भारतात, वेगवेगळे आहेत. जगात जितके धर्म आहेत तितके एकट्या भारतात राहतात. जसं आपण वैशिष्ट्य जर भारताचं पाहिलं तर आपण मध्य एशिया पाहिला, अरबस्तान, तुर्कस्तान, इथं फक्त आपल्याला इस्लाम धर्मीय लोक तेच दिसून येते. पूर्व एशिया पाहिलं आपण जसं चीन, जपान तर बौद्ध धर्मियांची आपल्याला संख्या दिसून येईल. पश्चिम राज्य पाहिले आपण जसं युरोप खंड वगैरे तर पूर्ण ख्रिश्चन आपल्याला दिसून येते. परंतु भारत असा एकमेव देश आहे तिथं जगातील सर्व धर्म राहतात. मग ते पूर्ण जितके आहे तितके इस्लाम, हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन, ज्यू म्हणजे यहुदी ज्याला म्हणतो आपण, पारसी, जैन, बौद्ध सगळे धर्म राहतात. त्याबरोबर भारतात अनेक भाषा बोलल्या जातात जसं महाराष्ट्राची मराठी, तेलंगणा, कन्नड, पंजाबी, उडिया. मग भारतात इतकी विविधता आहे आणि भारत जेव्हा सर्वात मोठी लोकशाही आहे आणि संविधान सुद्धा सर्वात मोठं आहे आपल्या भारताचं आणि त्याचं इतकं मोठं इलेक्शन मोठ्या लेवलला इलेक्शन होतंय आपलं. जगातील इतकं मतदान कोणत्याच देशात नाही. मतदार म्हणतोय मी, मतदार इतकं नाही, इतकं मोठं इलेक्शन कुठे होतं जिथं आपल्या इथं होतं. त्याची बी तरतूद पूर्ण जिथं संविधानामध्ये केलेली आहे. असा हा अति महत्वाचा आहे. याच्यावर आपण किती सांगितलं तरी कमी अशा बाबी आहेत. तर अशा संविधान दिवस आहे 2015 पासून आपण संविधान दिवस म्हणून साजरा करतो. याच्या अगोदर 2015च्या अगोदर कानून म्हणजे कायदे दिवस किंवा कानून दिन ऐसा जो तो असं आपण त्याला साजरं करत होतो. पण 2015 पासून आपण संविधान दिवस म्हणून जे तर साजरं करतो. त्याचा उद्देश आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा कार्याची प्रशंसा व्हावी, त्याचबरोबर संविधान, भारतीय संविधान जनाजनात लोकात पोहोचवावा हा त्याचा उद्देश आहे. ते म्हणून हा साजरा केला जातो. तर आज संविधान दिनाच्या परत तुम्हाला एकदा शुभेच्छा. धन्यवाद.